पुण्यातील हडपसर मतदारसंघातील महादेववाडी उंडरी परिसरात नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला आहे। अवताडेवाडी हंडेवाडी परिसरातील नागरिकांनी मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांवर हंडेवाडी चौकात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। सिम्प्लिसिटी, मॅजेस्टिक रिदम काउंटिंग, ओरिएंट पॅलेस, किंगस्टन ऑरा, व्यंकटेश क्लासिक, धनश्री आनंद, मावेन्स, फॉर्च्यून इम्प्रेस, स्वप्नपूर्ती, सिल्वर स्टोन, फॉर्च्यून सिद्धिप्रिया, लश लाईफ, धनश्री आशियाना, ऑस्ट्रिया ग्रँडे, मंत्रा सेन्सेस, निको बेमाउंट, धनश्री अंगण आणि कॅसलिनो टॉवर्स या सोसायटीतील प्रतिनिधींसह 100हून अधिक महिला व पुरुष नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। तसेच नियमित पाणी पुरवठा नसल्याने टँकरवर अवलंबून राहावं लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। त्यातच वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, अपूर्ण ड्रेनेजचं काम आणि साचणारं दूषित पाणी यामुळे नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे। विशेष म्हणजे या परिसरातून दरवर्षी 27 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर वसूल होत असतानाही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। स्मार्ट सिटीच्या घोषणा केल्या जातात, पण पाणी, वीज आणि स्वच्छतेसारख्या सुविधा देण्यात महानगरपालिका अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। नागरिकांनी नवीन वीज सबस्टेशन उभारणे, भुजबळ पाणी टाकीमधून नियमित पाणी पुरवठा सुरू करणे आणि प्रलंबित ड्रेनेज कामे तातडीने पूर्ण करण्याच्या मागण्या केल्या आहेत। या आंदोलनात शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी नागरिकांना संबोधित करताना प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली आहे। अवताडेवाडी हंडेवाडी परिसरातील नागरिकांनी मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। नागरिकांच्या हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली असून जोपर्यंत प्रशासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच उद्या हंडेवाडी चौक येथे नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे। यावेळी प्रमोद नाना भानगिरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हा संपूर्ण विषय पोहोचवून सोसायटी धारकांना निश्चित न्याय दिला जाईल असा ठाम विश्वास व्यक्त केलाय। या संपूर्ण आंदोलनामध्ये शिवसेना नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून पाणी, वीज, ड्रेनेज आणि इतर मूलभूत नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी सांगितलंय। नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी सुरू झालेला हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय।